श्याम चाळके पहिला बॉल आणि 1 रन 1 बॉल, 1 बॉल 1 रन. सुरेंद्र चाळके 2 बॉल 1 रन. काढला काय? काढला वाटतं. 3 बॉल 3 रन. डॉट बॉल आहे. 4 बॉल 3 रन. 5 बॉल 4 रन. 6 बॉल 6 बॉल. ओव्हर समाप्ती. 1 विकेट. श्याम चाळके अभिनंदन. उत्कृष्ट बॉलिंगचा नमुना. 6 बॉल 6 रन. 6 बॉल 5 रन. अवधूत चाळके नवीन बॅट्समन. वाईड बॉल. बॉलरचं नाव अक्षय दळवी. अवधूत चाळकेसाठी दुसरा बॉल. डॉट बॉल आहे. अक्षय दळवी. हा दुसरा डॉट. तिसरा बॉल. अवधूत चाळके रनआउट झालेले आहेत. किती झाले? 7 धावा झाल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरचा चौथा बॉल ना. काय नो आहे आणि फ्री हिट आहे. 6 मारला. फ्री हिट आहे ना. हा साईराज दिसत नाही रे. 1 धावा. कुठला नॉन स्ट्राईकला तो आहे ना. ओम कोण आहे? स्कोर काय आला? 15 धावा झाल्यात. 15 धावा. शैलेश चाळके अगोदरच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. छान टोल आलेला. एक धाव काढलेली आहे त्याने. अक्षय दळवी समोर. ओव्हर समाप्ती. 2 ओव्हर 15 धावा. सॉरी 2 ओव्हर 16 धावा झालेल्या आहेत. 16 फ्री हिट झाली ना. काय अक्षय हा 9चा 1. बॉलिंग करतायत साईराज. दुसरा बॉल. तिसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल. 1 धाव. 1 धाव. तिसरा बॉल ना. हा तिसरा टाकतोय ना. तिसऱ्या ओव्हरचा तिसरा बॉल. धावा झाल्या आहेत 17. वाईड. तिसऱ्या ओव्हरचा तिसरा बॉल चालू आहे. स्कोर कार्ड 17. आणखीन एका धावाची भर. 18 धावा झाल्यात. 3 बॉल ना. 18 धावा. तिसऱ्या ओव्हरचा 3 बॉल झालेले आहेत. 3 बॉल झाले. 3 बॉल
बॉल अजून 3 बॉल काढ. अक्षय जरा पहा. तिसऱ्या ओव्हरचा चौथा बॉल. छान टोलावलेला. 1 2 3. टोटल किती धावा? 3. 3 धावा ना. अंपायर धावा किती झाल्या? 3. 3. 4 झाले. 4 झाले. वाईड गेला नाही. 4 बॉल 4 बॉल 4 बॉल. 2 बॉल शिल्लक आहेत तिसऱ्या ओव्हरचे. वाईड आणि 1 रन. वाईड आणि 1 रन झालेला आहे. वाईड. नो बॉल झालेला आहे आणि फ्री हिट आहे. आणि 2 वाईड. वाईड बॉलचा इशारा. एका धावाची भर. एकूण धावा 24. दोन धावा आणि नो बॉलचा इशारा आहे. नाही सॉरी नाही. लास्ट बॉल. ओव्हर समाप्ती. आता धावला ना एक. 27 झाला. 27 धावा. रन नाहीये. नाही मग 26 धावा. 26 धावा नाही 26. नाही 27 टू विन. हा 27 टू विन. अरे आम्ही सगळ्यात जिंकलो बोल ना. 24 बॉल मध्ये 27 धावा ना. 18 बॉल मध्ये. 18 बॉल मध्ये का आता 3-3च आहे. अरे यार 18 बॉल 24 धावांची गरज आहे. प्रदीप रायडर्स. प्रदीप करलेला 18 धावामध्ये 24 धावा. 18 बॉल 24 धावा. कोण? 2-2 आम्ही गेलो सेमीला. तुम्ही किती जिंकलात? 2 जिंकलो. आम्ही पण जिंकले त्यामुळे आम्ही गेलो. अच्छा आता ह्यांच्यात लढत आहे. 3 कोण जिंकले कंटिन्यू? हे चौथ्या वेळीतली टीम आहे ती 3 जिंकली. त्याच्यावर आपण पहिला हरलो होतो ना. प्रदीप करलेला आता 18 बॉल मध्ये 24 धावा बनवा. 26 धावा ना. सॉरी 27 धावा बनवायच्या आहेत. 18 बॉल 27 धावा. श्यामची टीम लय चिडते रे. त्याला बाहेर बोलव रे. श्यामला बाहेर बोलव. श्यामला बाहेर बोलव. नाही आरडाओरडा करणाऱ्या प्लेयरना आतमध्ये उभं राहू नये. श्याम कुठं आहे? श्याम कुठं आहे? तिथे बडबडतोय. त्याची खेळते टीम वाटतं. श्याम चाळके हा कृपया शांतता राखा नाही तर बाहेर या. श्याम चाळके. राजकुमार सारखे आणि दुसरा शांतता राखा. नाही तर तुम्हाला बाहेर प्रदीप रायडरचे ओपनर राजकुमार चाळके आणि दुसऱ्या नॉन स्ट्रायकरला कोण आहे? नॉन स्ट्रायकर बॅट्समन नाव काय? विनीत बने. राजकुमार चाळके आणि विनीत बने ओपनिंग करतील. स्ट्राईकला राजकुमार चाळके. नॉन स्ट्राईक विनीत बने. 18 बॉल 27 धावा. आणि गोलंदाजी करतात शैलेश प्रकाश चाळके. विठलादेवी कर्लीचे जानेमाने बॉलर. समोर
तेवढ्याच तोडीचे फलंदाज राजकुमार चाळके. लहानपणी शैलेश चाळकेनं बऱ्याच वेळा सिक्स मारला. हा लहानपणी हरवलेलं आहे राजकुमार चाळकेने शैलेश चाळकेनं. आता बघूया शैलेश चाळके पहिला बॉल राजकुमार चाळकेसाठी. हा पहिला बॉल आणि एक बॉल एक धाव झालेले आहे. चौकारासाठी थोडं वाचलेलं आहे शैलेश चाळके. ए कोण आहे हा? जरा साईडला उभा राहा रे. ए दोन बॉल दोन धावा. एक गेला चालतोय. ए साईडला उभा राहा रे. दिसत नाही का? अरे डॉट गेला ना. हे डॉट ना. 3 बॉल 2 धावा. चौथा बॉल. अरे मग यांनी धावतच राहायचे रन्स काढत. हा 4 बॉल. जोपर्यंत रन्स काढतो पळत राहायचं. 4 बॉल 3 धावा झाल्या आहेत. 5वा बॉल टोलवलेला आहे. 5 बॉल 4 धावा झालेल्या आहेत. आणि राजकुमार चाळके आउट झालेले आहेत. ओव्हर समाप्ती. 4 धावा झाल्या. श्याम चाळके रनरची गरज आहे का? वेळ झालेली आहे जेवणाची. वेळ वाया घालू नये. आणि कृपया वेळ न वाया न घालवता जेवायला या. 4 धावा झालेल्या आहेत फक्त पहिल्या ओव्हरमध्ये श्याम चाळके. अरे बाजूला राहा जरा दिसत नाही यार. अरे काय कळणार कसं? तुझी खुर्ची इकडे घे. तू माईक टाक. प्लेअरला हलवायचं नाही आपण. श्याम धाव दुसरं. एक बॉल दुसऱ्या ओव्हरचा एक बॉल. इथंच राहा. एक धाव मिळाले श्याम चाळके ना. दुसरा बॉल. दोन बॉल 2 धावा मिळालेल्या आहेत. श्याम चाळके मस्त 1-2 किती आउट. एक धाव मिळालेले श्याम चाळके ना. अशा धावा झाल्या आहेत. 7 धावा झालेल्या आहेत. किती झाले? 3 बॉल झालेले आहेत. 7 धावा. दुसऱ्या ओव्हरचे 3 बॉल झालेले आहेत. चौथा बॉल पिंकू चाळके टाकतायत. बाकी दुसरी मंदार होती ना. इकडे मंदार एक मॅच जिंकली आणि दुसरा बॅट्समन दोन्ही बाहेर गेल्या. आम्ही 2 जिंकलो. हे 3 पिंकू चाळके विनीत बनेना बॉल टाकतायत. दुसऱ्या ओव्हरचा चौथा बॉल. फायनल आम्हीच घेणार. आता ह्यांच्या गटात 1 नंबर काढायचा म्हणजे तुम्हाला जरा अडचण वाटते. श्याम चाळकेनं बाहेर. श्याम चाळके आता आउट झालेले आहे. श्याम चाळके रिटायर्ड. दुखापतीमुळे बाहेर काढण्यात. श्याम चाळके दुखापतीमुळे बाहेर आहेत का की आउट झालेत? आउट झालेले आहेत. अच्छा रनआउट झालेत की कॅच आउट? 3 बॉल झालेत या ओव्हरचे. 3 बॉल शिल्लक आहेत. गेलो आपला विषय गट क्लिअर झाला. त्यांचा विषय काट मार. अक्षय दळवी यांनी 6 मारलेला आहे. मस्त 6. त्याच्यात यतीन 1 नंबर आणि अजित 2 नंबर. ओके झालं. 4 बॉल झालेले आहेत. 2 बॉल शिल्लक आहे. अक्षय दळवी आणि हा दुसरा. आता हे बघ हे पिंकू जिंकला ना. ही पिंकूची टीम जिंकली. ह्यांच्यात 3 टीम 2-2 मॅच जिंकणार आहेत. मग त्यांच्यात चिट्ट्या उडवायला लागतील. तर पिंकू वारला तर या 2 टीम गेल्या. अमोलची आणि याची. अरे चंद्याची आणि अमोलची 2 टीम जातील. काय झालं झालं का?
पंचाशिवाय दुसरा कोणी बोलू नाही बोल. हॅलो अरे दोन्ही संघाच्या कर्णधारांना श्याम साळगे विनंती आहे की पंचांची वाद घालू नये. पंचांची वाद संघातून बाद. श्याम साळगे शैलेश साळगे श्याम साळगे पंचांची वाद झाला तर संघातून बाद करण्यात येईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांना विनंती आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील. तुझ्या टीमचं नाव काय? अभिजित. अभिजित बरोबर. अभिजित आणि अमोलची कुठची? शैलेश साळगे श्याम साळगे कृपया पंचांची वाद घालू नये. निर्णय अंतिम. हे काय आलं आता? आताच काय झालं? आउट आहे. स्कोर काय झाला? 13 धावा झालेल्या आहेत. लास्ट बॉल आहे पिंकू अक्षय दळवीसाठी. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. आणि हा कडक 6 मारलेला आहे अक्षय दळवी यांनी. किती झाले? 13 19 धावा. किती शिल्लक आहेत? किती करायचे? 6 बॉल 8 धावाची गरज आहे. 6 बॉल 8 धावा. हा दीपक साळगे. यांची ना ही जर जिंकले तर विषय हरलो नाही तर विषय संपला. मग त्या दोन टीम आल्या. दीपक साळगे बॉलिंग करतायत साईराजना. अंतिम ओव्हर 6 बॉल 8 धावांची गरज आहे. साईराज चाळके तयार आणि आउट झालेले आहेत साईराज चाळके. क्लीन बोल्ड बॉलिंग. एक बॉल 1 विकेट घेतलेले आहेत दीपक चाळकेने. फलंदाजासाठी आले आहेत पिंट्या चाळके योगेंद्र चाळके आलेले आहेत. तिसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल. 1-2 किती रनआउट झालेले आहेत. योगेश पिंट्या पिंट्या जागे रनआउट झालेले आहेत. अंतिम ओव्हरचा तिसरा बॉल. 4 बॉल 8. 4 बॉल 8 धावा आहे. तिसरा बॉल अक्षय दळवी. अंपायरचा इशारा अंतिम राहील. वाईड बॉलचा इशारा आहे. एका धावेचे भर. 4 बॉल 7 धावा. अक्षय दळवी बॅटिंग करतायत आणि आणखीन 1 धावेची भर पडलेली आहे. नाही पोचला होता तो. रिंकू पोचला होता तो. कधीच पोचला होता. त्यांना पण माहिती रिंकू बरोबर आहे. रिंकू किती 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 बरोबर आहे. हे धावा किती? 2. तो काय बोलत नाही. 2 धावा ना. आता 2 धावा मिळाल्यात. अटीतटीचा असा सामना प्रदीप कर्ली पॉयनर्स आणि ओमकार कर्ली रॉयल्स यांच्यात. 3 बॉल 5 धावा. 3 बॉल 5 धावा आणि आता बॅटिंगवर आहेत. चला वेळ कमी आहे. पटापट खेळवा. वेळ कमी आहे. अक्षय दळवी आणि हा वाईट बॉल. दीपक हा अतिशय अनुभवी. 3 बॉल 4 धावा पाहिजे. दीपक हा अतिशय अनुभवी आहे. 6 पडला तर मग इथेच मॅच संपून जाईल. बघूया 6 मारतायत की. आणि दीपकचा पुढचा बॉल आणि हा थोडासा उंच चढवलेला आहे. पाहूया किती धावा घेत आहेत त्या. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक वरती जो प्लेयर आहे तो आउट झालाय. 2 बॉल 3 धावा. 2 बॉल 3 धावा. साईराज किराणा मालचे मालक खूप त्वेषाने आपल्या संघाला प्रोत्साहन देत आहेत. आणि आता 2 बॉल 3 धावा. दीपक 2 बॉल 3 धावा.
अतिशय अटीतटीचा सामना आहे. 2 बॉल आणि 3 धावा. पाहूयात काय होत आहे. अक्षय दळवी ज्याच्या समोर आता आणि अक्षय दळवीने तटवलेला आहे, परंतु शैलूची अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण आहे. या वेळेला अतिशय क्विक होणं गरजेचं होतं. आम्हाला माहिती आहे की वैरुद्ध असा हा खेळाडू आहे शैलेश साळके, परंतु त्याला आपल्या वयाचं भान थोडंसं बाजूला ठेवून कंपल्सरी चेस आहे. 1 बॉल आणि 1 धावा कंपल्सरी चेस आहे. जर ही मॅच टाय झाली, ही टाय तर झालेली आहे, पण 1 बॉल 1 धाव काढायची आहे. 1 बॉल आणि 1 धाव. आणि हा जर 1 रन्स वाचवण्यासाठी मध्ये जर ओंकारची टीम यशस्वी ठरली तर त्यांना आशा आहे सेमीफायनलची. अन्यथा शेवटचा चेंडू 1 धावाची गरज. दीपक यांचा अतिशय अनुभवी खेळाडू आहे, पण अक्षय दळवी तोही तितकाच जाणता असा क्रिकेट समजदार असा प्लेयर आहे. बघूया शेवटच्या चेंडूत कुठे बॉल तटावतोय दीपक. आणि हा शेवटचा चेंडू अतिशय उत्तम आणि अशा प्रकारे कॅच देखील ड्रॉप केलेली आहे. आणि अशा प्रकारे ओंकार रॉयल संघ सेमीफायनल मधून बाहेर गेलेला आहे. हातची मॅच घालवली आणि पालांडे यांनी आपलं नाव राखलेलं आहे. शेवटचं कॅच ड्रॉप केलेलं आहे. सवयीप्रमाणे प्रत्येक KPL मॅच मध्ये ते कॅच सोडतात आणि याही ठिकाणी कॅच सोडलेली आहे. आणि ओंकार कर्ली रॉयल्स हे आता सेमीफायनल